आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे तसंच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शुक्रवारी विधानसभेत उत्तर देणार. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा. राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती. आणि महानुभाव पंथातील साहित्य शिरोमणी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य कारंजेकर दादा यांचं अमरावती इथं निधन. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे तसंच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शुक्रवारी विधानसभेत उत्तर देणार आहेत. या प्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक कारभाराचं लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढच्या अधिवेशनात मांडली जाईल, असं नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी पुरवणी मागण्यांना उत्तर देताना सांगितलं. अंमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ केलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात केली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गोंधळ केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी सरकारवर टीका केली. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारनं 3 सदस्यांची समिती स्थापन केली होती. समितीनं आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिलं. विधान परिषदेत नियम 101 अन्वये जुन्या पेन्शनसंदर्भात विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित मुद्द्यावर सरकारतर्फे माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकार स्तरावर सुद्धा वेगळा विचार सुरू आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यासंदर्भात केंद्र सरकारनं वाढ केल्यानंतर राज्य सरकार सुद्धा त्याच पद्धतीनं वाढ करत असते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्यात सुद्धा निर्णय घेण्यात येईल. राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिलं. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरच्या चर्चेत सदस्य अनिल परब यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी मरतो आहे, अशा मरणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले. आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्यही श्रद्धांजलीसाठी उभे राहिले. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्यानं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज विधानसभेत वैद्यकीय संशोधन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 2 ऑक्टोबर रोजी 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत या रुग्णालयातील अव्यवस्थेकडे राज्य सरकारचं लक्ष सदस्य अशोक चव्हाण यांनी वेधलं. यावेळी चव्हाण म्हणाले की या रुग्णालयात एकंदर 461 पदं मंजूर असून त्यापैकी 117 पदं रिक्त आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, असा मंत्र्यांचा दावा आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरून औषध आणावे लागत असल्याची तक्रार जाहीरपणे मांडली आहे. त्या दिवशी नवजात बालकांच्या अतिदक्षता केंद्रात एकावेळी 70 बालकं दाखल होती. एका इन्क्युबेटरमध्ये 3 बालकं ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी केवळ 3 परिचारिका कार्यरत होत्या. या रुग्णालयातील अनेक परिचारिकांची बदली झाली, मात्र त्यांच्या रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत, असं चव्हाण यांनी सांगितलं. राज्यातल्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी आज विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कळवा या ठिकाणी औषधाविना मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. तरीही सरकारनं औषध खरेदी केली नाही. या मृत्यूंना आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रस्ते अपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचं दृश्य स्वरूपात बदल दिसून येतील अशी ग्वाही देतानाच राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, 23 ठिकाणी स्वयंचलित वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत किमान 60 ते 70 लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकी 10 किलोमीटर अंतरावर रंबलर बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीनं देण्यासाठी राज्यात 17 ठिकाणी ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. खेळाडूंना रात्री देखील सराव करता यावा यासाठी जिल्हा क्रीडा संकुल वर्धा इथं 1,24,00,000 रुपये खर्च करून सौर ऊर्जेवर चालणारे फ्लड लाईट टॉवर बसवण्यात आले आहेत. या टॉवरचं उद्घाटन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज झालं. वर्धा जिल्ह्यासाठी आपण मिशन ऑलिम्पिक 2036 डोळ्यापुढे ठेवला आहे. जिल्ह्याला ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देण्याचा आपला संकल्प आहे. आता रात्री देखील खेळाडूंना चांगला सराव करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अध्यासनातर्फे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. यावर्षी व्याख्यानाचं आयोजन 14 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत माजी यूजीसी अध्यक्ष नवी दिल्ली पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात हे महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, उभरत्या प्रश्नांचे विश्लेषण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. भारत दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज वेबरहा इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवनं सुवर्ण पदक जिंकलं. अॅथलेटिक्समधल्या अन्य क्रीडा प्रकारात काल राज्याला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळाली. नागपूरसह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात या आठवड्यात हवामान शुष्क राहणार आहे. सध्या थंडीचा जोर वाढत असून विदर्भात सर्वात कमी तापमान चंद्रपूर इथं 13 अंश सेल्सिअस तर गोंदिया इथं 13.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आज नागपुरात 14.4 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. वयाची 92 वर्ष पार केल्यानंतरही व्रतस्थपणे लेखन वाचन करणारे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि संत प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य कारंजेकर दादा यांचं आज सकाळी 11 वाजता अमरावती इथं निधन झालं. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध साहित्य संशोधन आणि ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं आहे. जवळपास 32 ग्रंथ त्यांनी लिहिले असून त्यात प्रामुख्यानं लीळाचरित्र ग्रंथाचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन संपादित ग्रंथ चक्रधर दर्शन, चरित्र संशोधन लीळाचरित्र, कादंबरी पंढरी संदेश, ऐतिहासिक कादंबरी दर्ना अशा विविध ग्रंथ, कादंबरी आणि पुस्तकाची निर्मिती त्यांनी आपल्या लेखनातून विपुल साहित्य संपदा निर्माण केली. त्यांनी श्री क्षेत्र सिद्धपूर इथं श्री प्रभू प्रबोधन संस्था स्थापन केली. ते नागपूर विद्यापीठाचे 12 वर्ष सिनेट सदस्य तर अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात महानुभाव साहित्य संशोधन केंद्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे तसंच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शुक्रवारी विधानसभेत उत्तर देणार. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा. राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती. आणि महानुभाव पंथातील साहित्य शिरोमणी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य कारंजेकर दादा यांचं अमरावती इथं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.